कराय इति बीजं महेश्वराय इति शक्तिः ओम शिवाय इति बीजं शिवतराय इति शक्तिः ओंकारो बीजं माया शक्तिः ओम ब्रह्मा बीजं सुषुम्ना शक्तिः अशा प्रकारच्या श्रेणी दाखवल्यावर त्याची किल्ली सांगतात. नम ईशु पृथ्व्यो धर्मदुर्भश्च वो नमो. ईशु म्हणजे बाण व धनुष्य कृत करणारा. केवळ धनुष्य बाण असून फायदा नाही, तर तो कसा व किती आकर्षक ओढायचा हे माहिती असल्यावर तो बाण आकर्षक ओढून सोडायचा, तेव्हाच तो लक्ष्याचा भेद करतो. द्रोणाचार्यांच्या परीक्षेतून 100 कौरव व 5 पांडव या सर्वांना प्रकाश एकच, परंतु त्यात ज्याप्रमाणे अर्जुनच उत्तीर्ण झाला तसे या मार्गात एखादा विजयी होतो. जसे यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः असे गीतेत मुद्दाम म्हटले आहे. असे हे बाण सोडण्याचे शास्त्र म्हणजे ब्राह्मणी विद्या, ती श्री गुरुकडून ज्ञानासहित युक्तीसहित व शक्तीसहित मिळाली व ती साधकाने श्रद्धापूर्वक आदरपूर्वक व भक्तिमय अंतःकरणाने म्हणजे प्रेमाने केल्यावर त्यात आत्मानुभूती होते हे सांगावयास नकोच. याचा खुलासा पुढील ओळीत माऊली करतात. पै योगी वृंदे वाहिली आडवी आकाशी निघाली की तेथ अनुभवाच्या पावडी धोरण पडिला. सुषुम्ना मार्गाने गेल्यावर ब्रह्मबीजाची प्राप्ती होते. जाता जाता वाचार भ्रमण विकारो नामधेयम मुक्तिकेतेच सत्यम म्हणजे ओंकारांना अर्थशुद्ध सृष्टी ती मायारूप आहे याचा अनुभव येऊ लागतो. त्याच्यावर शिव म्हणजे कल्याण स्वरूपाशी असतात. शिवतराय इति शक्ती म्हणजे सिद्धी. या शुद्ध सिद्धी या त्या साधकास वर जाऊ देत नाहीत. म्हणूनच संतांनी म्हटले आहे की सिद्धी लावी पिसे कोण तयात पुसे. याचा खुलासा असा, शब्द ब्रह्मात अडकला तर तो उत्तम पंडित होईल, परंतु पै व्याकरणी चोखडा तर्की अति गाडा परी एक आत्मज्ञानी पुढा जात्यंत जो अशी त्याची अवस्था होते. यासाठी माऊली त्यांना वाचाळ म्हणतात. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैतेने गोपाळ पावे हरी. श्री संत एकनाथ महाराज त्यांना मंडुकी वटवट जैसे केसा असे म्हणतात. बरे यापुढे गेले आणि जर ते किमयेमध्ये अडकले की अडकलेच. त्याचे वर शंकराय इति बीजम महेश्वराय इति शक्ती असे म्हणते. येथे जरा वरच्या दर्जाच्या शक्ती सिद्धी त्यातही अडकण्याची भीती व त्यावर जे ओम न शंभवैति बीजम ते खरे. त्यातही मयो भवैति शक्ती असली तरी त्यास महासिद्धी म्हणतात. त्यात असूनही खुद्द माऊलींनी रेला बोलवला, भिंत चालवली, पाठीवर मांडे बांधून दिले तरी त्यात ते अडकले नाहीत हे महत्वाचे. याच वेळी भगवान महादेवांचे मार्गदर्शन जरुरीचे आहे. श्री गुरूंच्या मार्गदर्शनाने शक्तीच्या वृत्ती होते. नंतर ती झाली म्हणजे साधक सत्वर अभ्यासातच वागतात. आडवी याचा अर्थ आता आडवी याचा अर्थ मोठा मजेदार आहे. एखादा उभा आहे म्हणजे दक्षिण उत्तर आहे, तो आडवा झाला तर पूर्व पश्चिम होईल. त्याप्रमाणे ज्या शक्तीपासून संसार करता येतो तिथून आडवा झाला म्हणजे दिशा बदलली. याचा अर्थ सुषुम्नेतून प्रवास सुरू झाला. म्हणून माऊलींनी यावर एका ओळीत स्पष्टीकरण केले आहे. मध्यमा म्हणजे भगवती शक्ती, मध्यमार्गे म्हणजे सुषुम्ना नाडीने, आकाशी म्हणजे चित्ताकाशातून महदा आकाशाकडे अशी जाताना एक एक अनुभव येऊ लागतो. त्यावेळी संतांच्या ग्रंथातून त्यांना आलेले अनुभव पडताळून पाहता खात्री पटत जाते आणि मार्गाची सरळता अनुभवास येते. यासाठी पुढील ओळी सांगतात. नाड्यांचे प्रकार. तीही आत्मबोधाचे निवडुकारे दाव घेतरी एकतरे की गे सकळ मार्ग निजसुरे सांडुनिया. प्रत्येक नाडी हा एक एक मार्गच आहे. शरीरात
नाड्यांचे असे दोन प्रकार आहेत. एक वासना ज्यात राहतात त्या नाड्या आणि दुसऱ्या निरनिराळे मार्ग दाखविणाऱ्या नाड्या. वासनांच्या नाड्या शुद्ध झाल्याशिवाय परमात्मा भेटत नाही. परंतु या भेटीत जाताना सिद्धी मनुष्यास म्हणजे साधकास अटकाव करतात. त्या सिद्धी भूतपिशाचांना वश करणे, यक्ष किन्नरांना वश करणे, इंद्रादी देवतांना वश करणे वगैरे आहेत. एकूण 14 मुख्य नाड्या आहेत. ह्या नाड्यातून प्रवास करताना म्हणजेच येळ सकळ मार्ग निरीसुरे अज्ञानातील मार्ग सोडून जो सरळ मार्गाने म्हणजे सुषुम्ना मार्गाने गेला तोच पोहोचला, अन्य अडकले. म्हणून अडकलेले अनेक, पोहोचलेले विरळे, आत्मज्ञानाच्या सरळ मार्गाने गेलेलेच तरले. एकसारखे तेच ध्येय धरून अभ्यास केलेले पोचले, बाकी अडकले. पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध जाणे, आत्मबिंद थोडा आवले येण्याची पंथे. महर्षी, राजर्षी, ब्रह्मर्षी असे त्याच्या वर्णाप्रमाणे भेद आहेत. देवर्षी नारद, वशिष्ठ महर्षी ब्रह्मर्षी होते, तर भीष्माचार्य राजश्री होते. पाठी याचा स्वच्छ अर्थ. पाठी याचे दोन अर्थ. अभ्यास करता करता 1, 2, 3 जन्मांनी महर्षी होणे आले. दुसरा अर्थ पाठी म्हणजे पाठीत, पाठीच्या मणक्यातून ज्या अनेक नाड्या जातात त्यापैकी सुषुम्नेतूनच सुरुवातीचे साधक जात असतात ते सिद्ध होतात व त्याही सिद्धीत ओलांडून जे पुढचा अभ्यास करीत राहिले ते आत्मविद म्हणजे ब्रह्मज्ञानी, थोरावले म्हणजे श्रेष्ठ झाले, येण्याची पंथे. याचा अर्थ याच पंथराज अगर राजपथातून. आता या मार्गात काय काय आहे ते विस्ताराने सांगतात. हा मार्ग देखिजे ते तहा भूक विसरिजे, रात्री दिवस नेलिजे वाटे इथे. या मार्गाचा अनुभव. या मार्गाने सुषुम्ना मार्गाने म्हणजेच राजपंथाने जाताना तो साधक तहान भूक विसरतो. याचे सोपे उदाहरण म्हणजे साधी झोप. त्यातही मनुष्य शरीराला विसरतो, म्हणून शरीराचे जे धर्म ते तहान भूकही विसरले जातात. याचे मोठे उदाहरण कुंभकर्ण. तो 6 महिने झोपत असे. याचा अर्थ 6 महिने तो तहान भूक विसरत असे, परंतु जागा होताच त्याचा वचपा काढीत असे. असे परमार्थच नाही. मोठे मोठे सत्पुरुष जेव्हा समाधी अवस्थेत असतात त्यावेळी त्या समाधी काळी तहानभुकेचा त्यांना आठवण नसतो. बरे, रात्र आणि दिवसही नाहीत. यासाठी मुकुंद राजाची गोष्ट प्रसिद्ध आहे. त्यांना तहानभूक रात्र दिवस काहीच माहीत नव्हते. त्याप्रमाणे या राजपंथाने जाताना जेवढा हा त्या पंथातून प्रवास करेल तेवढे त्यास तहान भूक किंवा रात्र दिवस आठवणार नाही. यापेक्षा महत्वाचे एक आणखी लक्षण आहे. चालता पाऊल द्यायचे पडे तेच अपवर्गाची खाणी उघडे, तेही जोडे स्वर्ग सुख. साधकाचा जेवढा अभ्यास होईल अर्थात हे चालणे झाल्यामुळे पाऊल जसे पडे म्हणजे मार्ग आक्रमला जाईल तसे तसे तो मोक्षाच्या जवळ जात चालेल. परंतु पूर्णपणे गेला नाही असे समजायचे. आता आवाज याचे 2 अर्थ होऊ शकतात. ते असे, जर कोणत्याही मार्गाने म्हणजे सिद्धीच्या, तर तो अर्थ बरोबर अनुभवात येत नाही. कारण या रस्त्यावर ठिकठिकाणी सिद्धी उभ्याच आहेत. जसे खंडाळ्याच्या घाटातून दख्खनच्या राणीने प्रवास करताना धुक्यातूनच गाडी जाणार, परंतु आपण जसे त्या गाडीत बसून धुक्याचा अनुभव घेतो त्यासाठी खाली उतरत नाही, तसे ज्या देहाच्या माध्यमातून अभ्यास चालू आहे तो देह पडला तर त्यास स्वर्गसुख प्राप्त होते. परंतु माऊली याचे स्पष्टीकरण पुढील सूचीनाम चिरमंताम गेहे या श्लोकावरील
विवेचनाच करणार असल्यामुळे येथे अधिक देत नाही. आता पुढील ओळी पहा. दिग्विजय पूर्वी जिया मोहरा की येई जे पश्चिमेची या घरा निश्चळपणे धनुर्धरा चालणे तिचे त्रिकुट शिखरीचे दान साधक निघाला, परंतु दोन मार्ग पूर्व व पश्चिम मार्ग. याचा अर्थ आघाडी चक्रांचा मार्ग हा पूर्व मार्ग, याने पुष्कळ जाऊ शकतात, परंतु जे अज्ञान चक्रातच अडकतील यावर श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की त्रिकुट शिखरी गा दान मिळे आयते. अज्ञान चक्राच्या वर त्रिकुट शिखरी पूर्ण ज्ञान होऊन साधक केल्यावर त्या स्वस्थ बसला तर फसला, पण जर श्री गुरु कृपेने भगवान शंकरांनी त्या पुढचा रस्ता दाखविला तर तो पश्चिम मार्गात जाऊन जीवन मुक्त होतो. यासाठी माझी आई एक उदाहरण द्यायची. मुंबईहून द्वारकाधीशांचे दर्शन करायला जायचे म्हणून यात्रे करून निघाले. मुंबई ते विरमगाव पर्यंत गेले, परंतु तेथे मोठ्या रेल्वे लहान रेल्वे मार्ग जोडतात, म्हणजे मीटर गेज मध्ये प्रवास. त्यात द्वारकेसाठी डबे लावलेले असतात. त्यातच जर बसला तर ठीक, नाहीतर राजकोटवर गाडी आली आणि जर तुम्ही विठ्ठलपुरातून उतरून द्वारकेच्या डब्यात बसला नाही तर द्वारकाधीशांचे दर्शन नाही. तसे अज्ञान चक्रापर्यंतचा प्रवास केला तरी त्रिकुटात शिरल्याशिवाय पुढचा प्रवास होणे नाही. आणि जर त्रिकुटाचा लाभ झाला तर निश्चितपणे धनुर्धरा चालणे येथीचे ज्ञान. तेथून पुढला सर्व प्रवास निश्चितपणाचा होणार. येणे मार्गे ठाया जायचे तो गाव आपणची होईजे, हे सांगो काय तर ते जाणसी तू. आपणच होणे म्हणजे या मार्गाने म्हणजे राजपंथाने ज्या गावात हा साधक जाण्यास निघाला तो गावात साधक स्वतः आपणच होतो. या संबंधी मी माझ्या आईस एकदा विचारले असता आईने एकच लहानसे परंतु सुंदर उदाहरण दिले. ते एका पदातील आहे. अडीच भ्रमराचा अध्यास होता भ्रमरपणाची तीच एक लहानशी अळी. तिला कुंभारणी नावाची एक अळी दंश मारायची. त्यामुळे आता ती अळीच कुंभारीण बनली. त्यावरून असा धरी छंद जाई तुटवून भवबंध. भवनामाचा बंध प्रत्यक्षात नसतो. तो जो अल्पज्ञ निवास भासतो तो श्री गुरूंच्या कृपेने जाऊन तो जीवच सर्वज्ञ होतो, असा भावार्थ. हे शब्दाने सांगून पाहण्यापेक्षा तू आता अभ्यास करणारच आहेस तेव्हा तुला ते जाणता येईलच. पार्थाचा प्रश्न. असे श्री भगवंतांचे वाक्य ऐकल्यावर पार्थ काय म्हणतो ते पुढे पहा. तेथे पार्थ म्हणविले देवा तरी तेची मग केव्हा का आठे समुद्रवनी न काढावा तुझी मी. त्यावेळी लगेच अर्जुन म्हणू लागला, हे भगवंता, जे आपण सांगितले ते केव्हा अनुभवास येणार. हे विचारण्याचे कारण पार्थच सांगतो की दुःखाच्या सागरात मी बुडत असताना मला तुम्ही त्वरेने वर काढत का नाही. तो कृष्ण म्हणती ऐसे हे उत्तम खर बोलणे काय ते आम्ही सांगत असो आकळीचे वरी पुरुषिले पुशिले तुला. अशा या अर्जुनाच्या उतावीळपणाच्या प्रश्नामुळे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अरे आम्ही तुला आपण होऊन सांगत आहोत, परंतु मध्येच तू तेच विचारले हेही बरे झाले. तेव्हा जर तुला ऐकण्याची इच्छा आहे आणि घाई आहे तर ऐक. शुचोदेश प्रतिष्ठाप्य स्थिरमासन महात्मनः नात्युच्छित्तं नातिनीचं
शैलाजिनकुशोत्तरम. पवित्र देश पावा. पवित्र देश कोणता? तर नर्मदा काठ, कृष्णा, गंगा, गोदावरी आदी नद्या की ज्या ठिकाणी पूर्वीपासून ऋषी मुनींनी तपश्चर्या केली आहे. अगर हिमालय, गिरिराज आदी पर्वत असे ठिकाण पाहून त्या ठिकाणी तप करण्याचे ठरवून आपले आसन त्यात 3 प्रकार शारीरिक, मानसिक व बौद्धिक स्थिर होण्यासाठी त्यात खाली दर्भाचे आसन, त्यावर मृगाजी व त्यावर शुभ्र पंचाची घडी घालून बसावे. यावर पुढे माऊली खुलासा करतात तो पहा. साधनास्थळ कसे असावे. तरी विशेष आता बोलिले परिचय अनुभवे उपयोगा जाईल, म्हणून तैसे एक लागेल स्थान पाहावे. तरी हा शब्द केव्हाही येऊ त्याच्या मागे जरी हा शब्द आलेलाच असतो. कारण जर आपणास अभ्यास करण्याची इच्छा असेल तरच तसे स्थान पाहावयास पाहिजे. हे विशेष शब्दाने माऊली येथे सुचवितात. कारण अभ्यास करायचा म्हटला की तो कुठे करायचा हे आलेच. त्यासाठी जे स्थान पाहावयाचे तेथे अभ्यास केला असता तो शेवटी उपयोगास पडावा असा हेतू असतो. त्याचा अनुभव यावा हा मुख्य हेतू. नाहीतर असा अनुभव येते की काही जणांनी श्री गुरूंचा दरबार पाहून तेथे त्यांना विनंती करून राहू लागावे, पण मनात हेतू मात्र विचित्र असावा की गुरूंच्या पुढील जे डबोळे आहेत ते मिळावे आणि त्यांच्या बरोबर राहिल्याने लोकही आपल्याला मोठे म्हणतील. म्हणजे पैसा व कीर्ती यांचा संगम अनुभवास येईल हा असा अर्थ नाही. अनुभव म्हणजे आत्मानुभव येईल